सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मात्र शासनाकडून शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही। त्यामुळे आज अमरावतीच्या चांदूर बाजार तहसील कार्यालयावर प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकऱ्यांच्या वतीनं धडक मोर्चा काढण्यात आला। यात शेतकऱ्यांनी पाण्यामुळे नुकसान झालेले सोयाबीन, संत्रा, केळी, कपाशी हे पिकं घेऊन तहसील कार्यालयावर धडक दिली व तहसीलदार यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना तात्काळ दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली। तर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट तहसीलदार यांच्या दालनासमोर सोयाबीन, संत्रा, केळी फेकून सरकारचा निषेध केला। यावेळी तहसील कार्यालयाच्या परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। जर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर यापेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा प्रहार कार्यकर्त्यांच्या वतीनं देण्यात आला। दुष्काळ जाहीर